नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस भाजपाने केला नगरसेविका लक्ष्मीबाई मेहता यांचा सन्मान. दिग्रस प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपाच्या लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता निवडून आल्याने व 25 वर्षानंतर भाजपाच्या नगरसेवकाची नगर परिषद दिग्रसच्या सभागृहात एंट्री होणार असल्याने दिग्रस भाजपाने नगरसेविका लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता यांचा सन्मान केला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. झालेल्या दिग्रस नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक 5च्या उमेदवार आदरणीय आमच्या काकू श्रीमती लक्ष्मीताईजी मेहता या निवडून आलेल्या आहे. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत युती होऊ नाही शकली. पण भारतीय जनता पार्टीने दिग्रस नगर परिषदेमध्ये श्रीमती लक्ष्मीताईजी मेहता यांच्या रूपाने खाते खोलून मागील बऱ्याच वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व नव्हतं त्या लक्ष्मी काकूच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. या विजयामध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टी, त्यांचे चिरंजीव सतीश सेठ मेहता आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आमच्या वहिनीसाहेब जागृताई सतीश मेहता यांनी खूप मेहनतीनं रात्रदिवस मेहनत करून त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी केलं. त्यांचे नातू श्री चिराग मेहता, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, शहराचे सरचिटणीस, सर्व शहराचे पदाधिकारी या सर्वांची मेहनत त्यांच्या विजयामध्ये आहे. मी त्यांना भावी आयुष्यासाठी सुयश चिंतितो आणि भारतीय जनता पार्टी दिग्रस शहरामध्ये जास्तीत जास्त वाढेल. त्यांच्या मार्फत गोरगरीब जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे काम होईल अशी आशा त्यांच्याकडून करतो. धन्यवाद. येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा आहे. देशात नरेंद्रजी मोदी आहे, महाराष्ट्रात देवेंद्रजी आहेत, जिल्ह्यामध्ये मदनभाऊ येरावार, नितीन भुतडा, आरतीताई फुपाटे यांच्या नेतृत्वाखाली चांगलं सुयश मिळालेलं आहे. मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करण्यात जो मोलाचं योगदान आमच्या नवनिर्वाचित उमेदवार आदरणीय लक्ष्मीताई मेहता यांच्या रूपाने आम्हाला आज या ठिकाणी एक खमक्या उमेदवार मिळालेला आहे. भारतीय जनता पार्टीचं गेल्या 25 वर्षापासून दिग्रस नगर परिषदेवर खातं उघडलं नाही, त्यांच्या रूपाने हे खातं उघडलं. आणि या निवडणुकीतनी ज्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचे भारतीय जनता पार्टी शहरच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आणि एक आश्वासन देतो, निश्चितच भारतीय जनता पार्टी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी, त्यांच्या न्यायासाठी काम करेल. लोकांच्या मूलभूत सुविधा पूर्णपणे करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबद्ध आहे. सर्व मतदारांचे आम्हाला ज्यांनी ज्यांनी मत दिले, भारतीय जनता पार्टीले एक विश्वासानं मतदान मिळालं, त्या दानारूपी त्या दानाच्या बदल्यात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुमचा एक सदस्य निवडून आला, हो, त्याचा तुम्हाला आनंद झाला की तुमच्यामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष पडला याचा जास्त आनंद झाला? आम्ही युतीतनी आहोत, निश्चितच आम्ही युतीतनी होतो, परंतु काही कारणास्तव आमची युती फिसकिटली. काही गैरसमज झाले, स्वतंत्रपणे आम्ही लढलो आणि याची खंत निश्चितच आहे की महायुतीचा एक आपला नगराध्यक्ष पडला. परंतु असं होत असताना मात्र त्यांनी सुद्धा युतीचा धर्म पाळायला पाहिजे होता. आम्ही नेहमीच त्यांना विनंती केली होती की बस सन्मानाची युती झाली पाहिजे. त्याच्यातनी निश्चितच हे अपयश समोर येईल याचा पुरावा यादी होता. 2016 मध्ये जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीतनी भारतीय जनता पार्टीचा जो आपला सन्मान्य डॉक्टर विवेक भास्करवार होते, त्यांच्याच पराजयामुळे, परंतु त्यांनी घेतलेल्या मतांमुळे शिवसेनेचे त्यावेळेचे नगराध्यक्षपद यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. याही वेळेस तीच परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणी मी पुन्हा एकदा युतीच्या धर्मातनी पुन्हा
या सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे मांडू इच्छितो की युतीच ही महत्वाची असते, कारण युतीला मतदान करणारा जो मतदाता आहे त्याचं विभाजन व्हायला नको, आणि या निवडणुकीतनी ते विभाजन झालं. दुर्दैवानं युतीचा नगराध्यक्ष या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आज ब मधील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आम्हाला जेवढे मत भेटले आणि जेवढे मत आम्हाला भेटले नाही, जे आम्हाला मत भेटले नाही ते मत आम्ही भविष्यात आमच्याकडे वळते करण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. आणि ज्यांनी आम्हाला मत दिले नाही, आम्ही कोणती त्यांच्याबद्दल नाराजी ठेवणार नाही. त्यांच्या सर्वांचा विकास, सर्वांसोबत विकास आमचं हेच धोरण राहील. आणि आमचा हे प्रभाग हा मागासवर्गीय प्रभागमधून आम्ही निवडून आलो. बीजेपीला दलित लोकांचं, सर्व समाजाचं भरपूर सहकार्य भेटलं, जे आम्हाला अपेक्षित नव्हतं. तसं त्यांनी भरघोस मत आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व समाजाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आम्ही त्यांच्यासाठी जे काही होईल प्रत्यक्ष सर्व कामं करू. रोड, नाल्या, इलेक्ट्रिक, तिकडे आपलं पूर संबंधी जे प्रॉब्लेम आहे ते आम्ही सॉल्व्ह करायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि आम्ही जे कार्यकर्ते जुने, आजी माजी सर्व बीजेपीचे कार्यकर्ते आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि असंच प्रेम आम्हाला जनतेचं आत्ताही लाभो, भविष्यात लाभो, असं मी म्हणून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबका साथ, सबका विकास. आप अपना विश्वास बनाए रखें. सबको आभार व्यक्त करती हूँ. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.